नमस्कार। तर लाडकी बहीण योजना जी आता सध्या चालू आहे तर त्याबाबत एक धक्कादायक बातमी आता समोर आलेली आहे आणि ती योजना बंद पडण्याच्या मार्गावर आहे असं मत जे आहे ते ज्येष्ठ अर्थतज्ञ जे आहेत डॉक्टर नीरज हातेकर यांनी वर्तवलेलं आहे। लाडकी बहीण योजना डिसेंबरमध्ये बंद होणार अशी त्यांनी शक्यता जी आहे ती आता वर्तवलेली आहे आणि धक्कादायक बातमी जी आता समोर आलेली आहे आणि यामुळे लाडक्या बहिणींना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे। एकीकडे आपण बघतोय की सप्टेंबरचा हप्ता कधी येणार याची चाहूल लाडक्या बहिणींना लागलेली आहे, त्याची एक्साइटमेंट लाडक्या बहिणींना आहे आणि त्यातच एवढी धक्कादायक बातमी जी आहे ती समोर येते। तर नेमकं कशा प्रकारे आता ती योजना बंद पडणार किंवा त्याचे कारण काय असतील हे डॉक्टर नीरज हातेकर यांनी सांगितलेलं आहे। तर तत्पूर्वी व्हिडिओला लाईक करून द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून जे अपडेट्स असतील लाडक्या बहीण योजनेचे ते तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील। तर आपण आता हायलाइट्स बघत आहोत। तर हायलाइट्समध्ये आपण जर बघितलं तर लाडकी बहीण योजनेचा रिव्ह्यू जो आहे तो सरकार डिसेंबरमध्ये घेणार आहे आणि पात्र अपात्रचे जे निकष आहेत ठरवून दिलेले तर ते डिसेंबरपर्यंत लागू करणार आहेत आणि ही योजना डिसेंबरमध्ये सुद्धा लागू राहणार आहे असं सरकारने सांगितलेलं आहे। पण पात्र अपात्रचे नियम जे आहेत निकष जे आहेत तर ते स्ट्रिक्ट होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे बऱ्याच ज्या बहिणी आहेत तर त्या बहुतेक योजनेच्या बाहेर पडू शकतात, अपात्र घोषित होऊ शकतात। त्यामुळे ही योजना बंद पडणार असं कदाचित त्यांनी वर्तवलेलं असेल। तर त्यामध्ये डिटेलमध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे तर ते आता आपण बघूया। तर आता येत्या काही दिवसांमध्ये लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता महिलांच्या खात्यात जमा होणार आहे आणि त्यामुळे महिलांची प्रतीक्षा जी आहे ती संपण्याची शक्यता आहे, संपण्याच्या मार्गावर आहे। तर या बातमीने महिलांच्या चेहऱ्यावर एक हसू उमटलेलं होतं, परंतु असं असलं तरीसुद्धा आता ही योजना बंद पडणार अशी जी शक्यता वर्तवलेली आहे त्यामुळे लाडक्या बहिणींना मोठा झटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। लाडकी बहीण योजनेचा रिव्ह्यू सरकार डिसेंबरमध्ये घेणार आहे आणि थोडक्यात जर बघायला गेलं तर पात्र अपात्रचे निकष जे आहे ते डिसेंबरपर्यंत लागू करणार, त्यामुळे ही योजना जी आहे ती डिसेंबरपर्यंत लागू राहील असं अर्थतज्ञ डॉक्टर नीरज हातेकर यांनी म्हटलं आहे। आणि तसेच डिसेंबरमध्ये खूप लोकांना ते निकष जे आहेत ते स्ट्रिक्ट केल्यामुळे किंवा ते निकष डिसेंबरमध्ये लागू केल्यामुळे खूप लोकांना अपात्र घोषित करण्यात येईल असा दावा देखील डॉक्टर हातेकर यांनी केलेला आहे। सरकारला अशा योजना ज्या आहेत त्या सातत्याने चालवण्यात येणार नाही आणि त्यामुळे नवीन सरकार आल्यानंतर या योजनेला जे आहे बरीच कात्री लागली जाईल आणि हळूहळू ती बंद होईल असे नीरज हातेकर यांनी सांगितलं आहे। नवीन सरकार जे आहे तर ती ही योजना डायरेक्टली बंद करणार नाही, कारण त्या सरकारवर दूरगामी परिणाम जो आहे तो होऊ शकतो। त्यामुळे डायरेक्टली बंद न करता हळूहळू ती कमी करत आणि डायरेक्टली नंतर बंद करण्यात येणार आहे अशी शक्यता जी आहे ती नीरज हातेकर यांनी वर्तवलेली आहे। आता 1500 कोणाला मिळणार आहेत तर ते आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे, ज्यांनी 31 जुलै आधी अर्ज भरलेले होते आणि 14 ऑगस्टच्या दरम्यान ज्यांना एक रक्षाबंधनचे ओवाळणी म्हणून जे 3000 रुपये मिळालेले होते तर त्यांच्यासाठी आता सप्टेंबरचा जो हप्ता असेल तर तो 1500 रुपये जो आहे तो मिळणार आहे आणि ज्या 4500चा जो हप्ता असेल तर ज्यांचे फॉर्म ऑगस्टमध्ये मंजूर झालेले आहेत किंवा आता सप्टेंबरमध्ये काहींचे फॉर्म मंजूर झालेले होते तर त्यांचे जे फॉर्म असतील तर त्यांना डायरेक्टली 4500 रुपये जे आहेत ते मिळणार आहेत। म्हणजे तिन्ही जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या तिन्ही महिन्यांचा जो हप्ता आहे तर तो 4500 रुपये त्या बहिणींच्या खात्यामध्ये आता जमा होणार आहे। काही जणांच्या खात्यात अजून 1 रुपयाही आलेला नाही आहे। बरेच जण कमेंट्स करतायत की 1 रुपयासुद्धा अजून जमा झालेला नाही आहे खात्यामध्ये। तर त्यांचं जे आहे तर त्यांचं जे अर्ज मंजुरी असेल तर ती ऑगस्ट महिन्याची असेल, त्यामुळे ऑगस्ट महिन्यामध्ये ज्यांचे अर्ज मंजूर झालेले असतील किंवा ज्यांनी ऑगस्टमध्ये फॉर्म भरलेले असतील तर त्यांचे जे पैसे आहेत तर ते सप्टेंबरचा जो हप्ता आहे सप्टेंबरच्या हप्त्यासोबत त्यांचे तिन्ही महिन्यांचे पैसे येणार आहेत। म्हणजे 4500 रुपये जे आहेत तर ते येणार आहेत आणि दरम्यान ही योजना जी आहे तर ती डिसेंबरपर्यंत सुरू राहण्याची शक्यता जी आहे ती वर्तवलेली आहे। म्हणजेच डिसेंबरपर्यंत जर ही योजना सुरू राहिली, डिसेंबर म्हणजेच आता जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर असे एकूण जवळपास 6 महिने होतात आणि 6 महिन्यांचे जर आपण पैसे कॅल्क्युलेट केले तर जवळपास ते 9000 रुपये होतात। म्हणजे 9000 जे आहेत ते शुअरली लाडक्या बहिणींना मिळणारच आहेत, पण त्यापुढे जे आहेत तर ते योजनेबाबत अजूनही शक्यता जी आहे ती शुअरली आपण नवीन सरकार जेव्हा येईल तर ते आपण सांगू शकत नाही की योजना सुरूच राहील की हळूहळू बंद होण्याची शक्यता खूप जास्त प्रमाणात आहे। तर तुम्हाला काय वाटतंय हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा
की योजना सुरू राहील की बंद होईल, किंवा मग सुरू राहायला पाहिजे किंवा बंद व्हायला पाहिजे, असे जे तुमच्या कमेंट्स असतील तर त्या आम्हाला तुम्ही नक्की कळवा. तर व्हिडिओला लाईक करून द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन नवीन अपडेट जे आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. नवीन अपडेट आल्या तर आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की पोहोचवले जातील, त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला भेटू अशाच नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसह. तोपर्यंत काळजी घ्या आणि पैसे आले तर नक्की कमेंट करून सांगा.